उमरखेड येथे रात्री घरात झोपेत असताना पुराचे पाणी घरात शिरले। घरात 5 ते 7 फूट पाणी झाल्याने सर्व पाण्यात बुडाले। आमदारांनी येऊन सांत्वन केले, परंतु 3 दिवस उलटून सुद्धा शासनाची कोणतीही मदत अद्यापपर्यंत नागरिकांना मिळाली नाहीये। यावेळी नागरिकांनी काँग्रेस पदाधिकारी साहेबराव कांबळे यांना आपले व्यथा सांगितली। आम्ही मोलमजूर करणारी माणसं असल्याने घरातलं अन्नधान्य भिजलं, सतत पाऊस सुरू असल्याने कुठे काम मिळत नाहीये। अशा परिस्थितीत आमच्याकडे आभाळ कोसळलं, आम्ही कोणाकडे पाहावं अशी व्यथा नागरिकांनी मांडली। यानंतर त्वरित साहेबराव कांबळे यांनी तहसीलदार सुरडकर यांना फोनद्वारे संवाद साधला असता त्यांनी पंचनामे झाल्यावर त्वरित राशन व तात्पुरती आर्थिक मदत देणार असल्याचे सांगितले। त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे सांगण्यात आले। नाही पाणी वरून आलं ते रमी करता इकडे झालं काय नाही पण जिथपर्यंत पाणी येते ना तिथपर्यंत हा तेवढं पाहिजे पूर्ण। आता एक साइड ना पाणी आलं साहेब, एक साइड ना पाणी चाललं ते हा दोन्हीकडे पाहिजे। ही पाणी काय करतो बांधे रुंदीकरण करावं लागेल 100%। 1 किलोमीटर कंपल्सरी करावं पाहिजे। मीटरने समजा इकडे 600 आणि समोरचं ते पुलाचं जे काम झालेलं आहे ना सर, समोरचं छोटा पुलाचं काम झालं, ते पुलाचं काम पण चुकीचं झालेलं आहे सर। ते पुलाचं काम पण व्यवस्थित झालं नाही सर। याच्यासाठी कोणाकोणाला बोलणार आहे? याच्यासाठी कोणाकोणाला बोलणार आहे? याच्यासाठी मी माननीय तहसीलदार महोदय आणि घरकुलासाठी गट विकास अधिकारी आणि बाकीच्या ज्या फायनान्शियल तरतुदीसाठी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या कानावर टाकून ह्या गोष्टी सगळी तरतूद करून जे इफेक्टेड लाभार्थी आहेत, अफेक्टेड लाभार्थी, त्या लाभार्थ्यांना मदत आपल्याकडून केली पाहिजे या मताचा मी आहे। आणि शासनाने जी तात्काळ दखल घेऊन तात्काळ या पूरग्रस्त लोकांना मदत केली पाहिजे। एक तर फायनान्शियल मदत केली पाहिजे, दुसरी त्यांना आज रोजी जेवणासाठी काही अन्नधान्य नाही त्याची सुद्धा मदत केली पाहिजे। या सर्व बाबीसाठी मी स्वतःहून पाठपुरावा करणार आहे। हे शेताचे खूप नुकसान झालेलं आहे। शेताच्या नुकसानीसाठी सुद्धा तहसीलदार महोदयांना मी बोलणार आहे आणि घराचं नुकसान झालं त्याच्यासाठी तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना मी बोललो आहे ऑलरेडी। याच्यानंतर दुसरं माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या सुद्धा कानावर टाकणार आहे आणि शासनाकडून जेवढी मदत होईल तेवढी मी देण्याचा प्रयत्न करणार। काल पटवारी साहेब आले होते, ते थोडेफार कच्ची यादी बनवून नेलेली आहे। पटवारी साहेबांना म्हणावं तुम्ही फोन करा, मी फोन करतो आणि पटवारी साहेबांना सांगा की तात्काळ पंचनामे झाले पाहिजेत आणि लाभार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। ठीक आहे। राम राठोड, स्टार महाराष्ट्र न्यूज, उमरखेड, दराटी।